प्रभाग क्रमांक 3 मधले जवळ-जवळ 6 ते 7,000 नावं प्रभाग क्रमांक 4 मध्ये आलेले आहेत. आणि मतदारांना आपलं नाव शोधण्यासाठी सोयीस्कर यंत्रणा महानगरपालिकेने उभी केलेली नाही. हरकत घेतल्यानंतर ती नावं परत त्या भागात जातील का? 20 नोव्हेंबर रोजी पुणे महानगरपालिकेने त्या ठिकाणी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आणि हरकतीची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर आहे. या ठिकाणी मतदारांना आपलं नाव शोधण्यासाठी सोयीस्कर यंत्रणा महानगरपालिकेने उभी केलेली नाही. कारण पी-डी-एफ सगळ्यांना दिली आणि पी-डी-एफमध्ये साधारण 9-10 हजार पानाची त्या ठिकाणी मतदार यादी आहे आणि त्यामध्ये नागरिकांना स्वतःचं नाव शोधण्यासाठी फार अडचण येत आहे. या ठिकाणी वाघोलीमध्ये साधारण 73,000 मतदान आहे. त्याच्यातलं 52,000 मतदान हे प्रभाग क्रमांक 4 मध्ये आलेलं आहे. 21,000 मतदान हे प्रभाग क्रमांक 3 मध्ये गेलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 3 मधले जवळ-जवळ 6 ते 7,000 नावं प्रभाग क्रमांक 4 मध्ये आलेले आहेत. त्याच्यामध्ये रोहन अभिलाषा असेल, झेड रेसिडेन्सी असेल, स्प्लेंडर काउंटी असेल, मॅजेस्टिक मेनहटन असेल, मॅजेस्टिक ओएसिस असेल, मॅजेस्टिक सिटी असेल, संत तुकाराम नगर असेल, लोहगाव रोडचे शिवरकर वस्ती असेल, साई सत्यम पार्क असेल, हिंदवी पार्क असेल, जगताप वस्तीवरचे जे काही प्लॉटिंग आहेत, असे अनेक नावं त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 4 मध्ये आलेले आहेत. याच्यावरती आम्ही हरकती घेणारच आहोत. परंतु या ठिकाणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी याद्या डिव्हायडेशन करताना त्या ठिकाणी त्यांच्यावरती काही राजकीय दबाव होता का? हे तपासणं गरजेचं आहे. याबाबत आम्ही महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेणारच आहोत. संबंधित अधिकाऱ्यांना याच्यावरती काय प्रेशर होता का? आणि या ठिकाणी हरकत घेतल्यानंतर ती नावं परत त्या भागात जातील का? हा मोठा सगळा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी अनेक नागरिकांना मी जाहीर आवाहन करतो, की आपल्या नावांना काही अडचण आली असेल, तर आमच्या कार्यालयाशी संपर्क साधा. 27 तारीख ही हरकत घेण्याची शेवटची तारीख आहे. आपलं नाव चेक करा आणि आपल्या हरकती आपण 27 तारखेच्या अगोदर पुणे महानगरपालिकेचे नगर रोड क्षेत्रीय कार्यालय व इतर ज्या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी आपल्या हरकती घ्या. आम्ही त्या हरकती घेणारच आहोत, हे जाहीर आवाहन करतो. धन्यवाद.